ची सुरुवात करूया महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजनं। राज्यात 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकांचं मुंबईत चक्काजाम आंदोलन होणार आहे। 23 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभर सेवा बंदची हाक पुकारण्यात आली आहे। राज्यभर 102 रुग्णवाहिका सेवा बंद राहणार असल्याची माहिती आहे। रुग्णसेवेवर याचा मोठा परिणाम पडेल। वर्ध्यातून रुग्णवाहिका वाहन चालक मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे। तो 2005 पासून अल्प मानधनावर सेवा सुरू असून शासन सेवेत बिनअट समावेश करावा, नियमितीकरणाची देखील या आंदोलकांची मागणी। मुंबईतील आझाद मैदानात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल। 10 वर्षांपेक्षा जास्त सेवा शासन सेवेत विनाअट सामावून घेण्यात येईल। तसेच 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झालेल्या वाहन चालकांना समान काम किमान वेतन देण्यात यावे आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी आणि फरकाची रक्कम देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन होणार आहे। 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकांनी राज्यामध्ये संप पुकारलेला आहे। त्यांच्या विविध मागण्यांसाठी हा संप करण्यात येत आहे। आपल्यासोबत थेट बोलण्यासाठी रुग्णवाहिकेचे वाहन चालक आहे। काय सांगाल, कोणत्या मागण्यासाठी आपण संप पुकारला आहे, काय मागणी आहे? आम्ही वर्ध्यातील सर्व नॅशनल डेमोक्रेटिक एम्प्लॉई युनियनचे वाहन चालक संघटनेमार्फत सर्व वाहन चालक शासन सेवेत सामावून घेण्याकरिता आम्ही मागणीकरिता मुंबई इथे जाणार आहोत। वेतनाचा आमचा इतका मोठा प्रॉब्लेम आहे की 4-4, 5-5 महिने आमचे वेतन होत नाही। वेतनाकरिता जिल्हा परिषदमध्ये किंवा CS साहेबांकडे गेलो तर उडवाउडीचे उत्तर दिले जातात। वेळेत वेतन होत नाही, आम्ही बिलं टाकले, कंपनीकडून बिलं नाही आले, असेच आम्हाला उत्तर दिले जातात। आमचे अजूनही 3 ते 4 महिन्याचे वेतन पेंडिंग आहे, वेळेत वेतन होत नाही। पण हे नेहमी प्रॉब्लेम येण्यापेक्षा आम्हाला शासन सेवेत सामावून घेण्यात यावं। ज्या चालकांना 10 वर्ष किंवा 15 वर्ष सेवा झालेली त्यांना विनाअट शासन सेवेत सामावून घ्यावं। ज्यांना 10 वर्ष व्हायचे आहे, ज्यांना 5 वर्ष 2 वर्ष झाले त्यांना समान काम किमान वेतन 34,500 देण्यात यावे। अशा अनेक मागण्या आहे आमच्या, ज्या मागण्याकरिता आम्ही आझाद मैदान मुंबई इथे चक्काजाम आंदोलन करीत आहोत। नक्कीच आपल्या विविध मागण्यासाठी आता रुग्णवाहिका चालक हे चक्काजाम आंदोलन करणार आहे। याचा थेट परिणाम आता आरोग्य सेवेवर पडणार आहे। आता सरकार यांच्या मागण्याकडे कसं लक्ष देतात हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सचिन पोफळी, लोकशाही मराठी, वर्धा।